काहीतरी तेव्हा ब्लॉग विलेज हो ना ते आम्ही गुड. हाय गाईज, आता मी बनवते छानसा असा टॅटू. त्या टॅटू मध्ये आहे माझ्या मुलीच्या नावाचा अर्थ आणि नवऱ्याचं प्रोफेशन. टॅटूचं याचं नाव काय रे? इन्स्टा आयडी वगैरे काही आहे का? अलंकार टॅटूज. अरे वा, म्हणजे मग तुला टॅग करते हे की नाही? आई ग की नाही आपला उभे उभे. आर पार झाली पाहिजे भूषण. हा मार बहिणीला. मी मेली तर काय होईल रे? फायदा आहे का काही? दुसऱ्या दिदी तिला मला दुसरी दिदी पाहिजे तुला. एक तर हँडल होय ना तुम्हाला आणि चालले दुसरी दिदीसाठी. हे काय आहे? एंडी क्रीम. अच्छा ही एंडी क्रीम. अच्छा अच्छा, याचं काय म्हणजे हे टाकल्याने काय होतं? नम होतो. हमारी फीलिंग एक्साइटेड गुदगुली होतीये. दुखते हात, थोडस दुखते पण ठीक आहे. ती आई माझ्यासाठी काही पण करेल. हो माझा बच्चा. आई तुला सांगू एकदा टॅटू केलं ना तर त्याच्यात तुमच्या स्किन मध्ये ते पिअर्स करतं आणि त्याच्यामुळे दुखतं. जे काही इंक पार्टिकल्स आहे ना ते तुझ्या बॉडीमध्ये जे काही व्हाईट सेल्स आहे ना जे त्या इंट्रुडर्सला मारायला येतात ते पण मरून जातात. त्याच्यामुळे ते परमनंटली राहतं. काही वर्षांनंतर ते वाईप ऑफ होत जाईल. तू जर जितकं वापरेल तो एरिया तितकं ते मिटत जात राहील. पण ते कम्प्लिटली नाही मिटेल कारण की ते तुझ्या स्किन मध्ये पिअर्स केलंय. नाही बाबा मला तर नव्हती. आम्हाला एवढंच माहित होतं टॅटू काढलं की आर्मी मध्ये घेत नाही. लहानपणापासून एकच. बरं थांबा तुम्ही करा टॅटू. मी आलो चाहतो. नाही नाही व्हिडिओ करायचा. व्हिडिओ. युकेचा अर्थ आहे उर्वी केळकर आणि उत्कर्ष केळकर. कारण दोघांचा अक्षराची सुरुवात यू पासून होते म्हणून. आणि हे दोघं माझ्या जीवनातले मेन काय म्हणता येईल बरं, मेन कॅरेक्टर्स आहे. यांच्यावर माझं आयुष्य सुरू होत म्हणून त्यांच्या नावाचं. मला कॉलेजमध्ये असताना पासून खूप इच्छा होती की टॅटू काढायचंय. पण मम्मी पप्पा म्हणायचे तुला काय करायचंय लग्नानंतर तुझ्या नवऱ्याची इच्छा नाही कर. आणि लग्नानंतर नवऱ्याला आवडत नव्हतं. पण आज भूषणच्या कृपेमुळे टॅटू काढायचा योग आलेला आहे. हा, आणि व्हिडिओ साठी मदत माझा फुलों का तारों का सबका कहना है 1000 में मेरा भैया है करतोय. चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. मला एक सांग, म्हणजे जे तुझ्याकडे येणारे सगळे असतात त्याच्यामध्ये खूप जण असे असतील ना की थोडंसं लागलं तरी खूप रडत असतील. मी लोक इंजेक्शनला घाबरतात आणि टॅटू करायला नाही घाबरत असं पण आहे. हो का? अच्छा. आणि बाय द वे मी चहा नाही पीत. माहिती ना चहा प्यायल्याने काळा होतो माणूस. क्या नाम हुआ आपका जो चाय पी रहे हैं? नाम क्या हुआ? अभी चाय पी लेंगे तब बात करेंगे. बताइए ना नाम. अभी हम बातें नहीं कर सकते हैं. हम काली हो तो क्या हुआ दिल वाले. अजून काय मध्ये मग ते कलर वाले टॅटू वगैरे असे खूप प्रकार असतात ना. पण ते कलर वाले नंतर जास्त फेंट होतात म्हणतात. फेंट असं नाही, इंडियन स्किनला ते कितपत सूट होत आहे ना त्याच्यावरती डिपेंड राहत आहे. याच्यामध्ये रेड कलर, ऑरेंज कलर, ग्रीन कलर, काही ठिकाणी ब्लू कलर पण होतात. ब्लू कलर नाही झाला, इथे व्हायलेट कलर आहे वगैरे. व्हाईट कलर बॉडी मध्ये राहत नाही. व्हाईटची बॉर्डर होती याला सगळ्याला असं आहे. ओके. आणि हे मीच केलं स्वतः. मस्त. कसलं छान केलंय सर. कलाकार. आणि खरंच तू कलाकारच, काही डाऊट नाही याच्यावर. म्हणजे जसं जो पोषण असेल तसं ती स्किन नम करत जायची. आणि काही लोक असं म्हणतात की टॅटू काढल्यानंतर काय ताप 3 ते 4 महिने ब्लड डोनेशन करू शकत नाही. हा, पण ब्लड घेऊ शकतो ना. ब्लड घेऊ शकतो, डोनेट करू शकत नाही. डोनेशन साठी ब्लड पण पाहिजे रे अंगात. आपण हा टॅटू म्हणजे हा टॅटू का फायनल केलाय आपल्यासाठी?
अभी बताओ ना. अरे मैं क्या बताऊं मैं. पण याच्यामध्ये प्रत्येकाची म्हणजे कन्सेप्टनुसार असतात टॅटू. नाव लिहितात, सिम्बॉल असतो किंवा राशीचं पण करतात, काही राशीवरती असतं. हो. सगळ्यात युनिक टॅटू आतापर्यंत कुठलं केलंस? युनिक म्हणजे केलं तुला चॅलेंजिंग पण वाटलं आणि करताना असं थोडस घाम तुलाच फुटलं असेल असं कुठलं? चॅलेंजिंग टॅटू म्हणजे पोर्ट्रेट टॅटू असतात जे की फेस. एक लेडी होती, त्यांच्या 2 मुलांचे फेस होते. अरे बापरे. त्यांनी त्यांच्या हातावरती केलं होतं. फोटो दाखवतो मी तुम्हाला नंतर. हो, म्हणजे ते चॅलेंजिंगच आहे. आणि दुसरं एक माझा भाऊ आहे, गॅरेज आहे त्याचं. तर हाफ याच्यामध्ये हार्ट केलं होतं त्याने आणि हाफ याच्यामध्ये मशीन्स जे की व्हील्स वगैरे असतात ना, गिअर बॉक्स वगैरे तसे व्हील्स वगैरे तो डिझाईन पण मीच केला होता. ते खूप मेहनतीचं असतं बाबा. नंतर ह्याला लोक हे करतात ना, काय म्हणतात, रिटच करतात. तर रिटच किती खरं म्हणजे 2-3 महिन्यांनी वगैरे पण करतात ना लोक. याला फुल्ली हील व्हायला साधारण 2 महिन्याचा टाइम लागतो. 2-2.5 महिन्याचा वगैरे. त्याच्यानंतर मग रिटच करू शकतो, त्याच्यावरती काम पुन्हा करू शकतो आपण असं. अच्छा, जर रिक्वायर्ड असेल तर. मी तुम्हाला दाखवते जे मी टॅटू बनवते आज, त्याची पूर्ण प्रोसेस. हलकं दुखतंय पण तेवढी एक्साइटमेंट मध्ये ते कळत नाहीये. आणि आपल्याला किती वेळ लागला ह्या टॅटूला आता? साधारणतः 20 मिनिटं वगैरे. 20 मिनिटात झाला. हा कसला स्प्रे होता? त्याच्यामध्ये ब्लू सोप म्हणून असतं. याच्यामध्ये 2 कलरचे वेगवेगळे, येलो ग्रीन सोप आणि ब्लू सोप, 2 क्लिनिंग साठी असतात ते. म्हणजे एक्झॅक्टली कुठे राहिलं तर नाहीये, व्यवस्थित झालंय की नाही त्याच्यासाठी. आणि ही जी तू निडल्स ती बदलावी लागते का? म्हणजे बदलावी असं लागत नाही. जर आतमध्ये आता याच्या आतमध्ये फिलिंग करायची असेल तर त्याच्यासाठी वेगळी निडल असते. अच्छा. आता हे लाइनिंगचं काम आहे, मग लाइनिंग साठी वेगळी निडल असं आहे. ती पहिल्यापासून ठेवलेली असते का? म्हणजे आपण स्टार्टिंगलाच नवीन निडल घेतो. लाइनिंगचं काम असेल तर लाइनिंग वाली निडल असते. ओके. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत, म्हणजे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. ओके. हा टॅटू बघितल्यानंतर सगळ्यात पहिले चिडणारे म्हणजे माझे आई आणि वडील. अशा रीतीने इथे दरवाजा उघडून आलेला आहे. चहा पिऊन बघा काळा पडला. चहा प्यायल्याने माणूस काळा पडतो. कौन है ये लोग? कहां से आते हैं? बहुत दिनों बचपन का ख्वाब आज पूरा हो रहा है. जब मैं 14-15 साल की थी तब से मेरी ये ख्वाहिश थी. मैं भी जब 1-2 साल का था ना, तब से मेरे टैटू के लगे. तू पेट में था तब से नहीं हुआ क्या तेरे को? भूषण, टॅटू काढल्यानंतर काय काय काळजी घेतली पाहिजे, काय सांगशील? साधारण 8 दिवस पाणी, साबण, धूळ, ऊन त्याच्यापासून बाजूला ठेवायचं जरा. आणि असे कोणते डिसीज असतील की म्हणजे जे पर्टिक्युलर असा कोणता डिसीज आहे का की तो डिसीज असेल तर टॅटू काढू शकत नाही आपण? का स्किन डिसीज असेल तर शक्यतो अवॉइड करायचं. आणि BP शुगर असेल तरी सुद्धा म्हणजे हे करत नाही की करा वगैरे. आणि जर करायचंच असेल तर करतात लोक, पण तेवढी काळजी घेतली पाहिजे नंतर त्यांनी, कारण की त्यांची जखम लवकर बरी होत नाही. दीदी काळजी घ्या. माझी शुगर नॉर्मल आलेली आहे. कालच रिपोर्ट आलेत माझी फास्टिंग आणि खाल्ल्यानंतरची दोन्ही व्यवस्थित आहे. सो टेन्शन नाही आहे. याच्या आतमध्ये ना लाईन्स हे करू, फील करू असं. चालेल. हे जेल काय होतं? ते थोडंसं नम होतं, म्हणजे जास्त जाणवत नाही. भूषण, हे आता जे सेट केले यानं काय होतं? ते व्होल्टेज आहे, म्हणजे प्रत्येक याच्यावरती वेगवेगळे चालतात. हे 5 वरती समजा केलं तर हे मशीनचं हे कमी होणार. जसं वाढवेल ना. अच्छा, म्हणजे त्याचा स्पीड.
ओके 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 ओके. जेवढं वाढवल तेवढं वाढतं, जेवढं कमी करशील तेवढं कमी होतं. ओके. म्हणजे प्रत्येक ह्याला वेगळं हे असतं हा टायमिंग व्होल्टेज आणि जर टॅटू मध्ये इंटेन्सिटी जर फेंट करायची असेल आणि एखादं पर्टिक्युलर पार्ट डार्क करायचं असेल तर त्यासाठी म्हणजे ते व्होल्टेज हलवूनच करावं लागतं की बाबा शाईमध्ये मात्रा कमी जास्त घ्यावी लागते. व्होल्टेजने पण येतं आणि शाईमध्ये पण डिस्टिल वॉटर ऍड करून वगैरे होतं काम. निडल्सच्या फिरवण्यावरती पण डिपेंड राहतं तो पार्ट लाईट राहील वगैरे. आता मी जे हे फास्ट फिरवतोय तेव्हा तो पार्ट लाईट राहणार आहे. दाखव मी करू. ओके. म्हणजे फास्ट फिरवली की लाईट होतो आणि जर जास्त वेळ स्लोली केलं की डार्क होतो. आपल्याकडे किती शेड्स असतात कलरचे टोटल याच्यात? जसं जेवढे कलर आहेत ना तेवढे कलर येतात टॅटूमध्ये. आपल्या स्किनवरती कोणता म्हणजे इंडियन स्किनवरती मोस्ट ऑफ द कलर हे चांगले हे उठून दिसत नाही असं आहे. व्हाईट स्किन असेल ना तर कलर उठून दिसतात. इंडियन स्किन टोन कसा थोडासा डार्कर साईडकडे जातो त्यामुळे मग तिथे युजली बाकी कलर उठून नाही दिसत. फायनली ऑलमोस्ट डन. ऑलमोस्ट. हात लाल झाला. दुखा रे बहुत दुखा दुखा बट आई डू इट. मजा आया. बहुत मजा आया. बट फायनली आय डिड इट. लाल झाला बघा ना. आंघोळ करताना आणि इव्हन काही असं पाण्याच्या रिलेटेड गोष्टी असतील तर क्रीम लावायची आणि मगच करायची. असं काही झालंय कधी की तू सांगितलेल्या गोष्टी समोरच्यानी फॉलो नाही केला आणि त्याचा टॅटू? हो, लाईट पडतो. मग गरम पाण्याने जास्त कडक पाण्याने आंघोळ करायची नाही. म्हणजे कायमचं का तेवढं? 8 दिवस. अच्छा. करतो मी पण करतो. आय एम सो एक्साइटेड. जळजळतंय मला. क्रीम ही खूप थोडीशी लावायची दिवसावर 3 वेळा. म्हणजे आंघोळ करताना एकदा, झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आणि झोपण्याच्या आधी. शक्यतो ड्राय ठेवायचा. क्रीम पण जास्त लावायची नाही. जास्त लावली तर पिंपल्स येतात. क्रीम मध्ये हीट असते ना. ओके. आपल्या घरातली नाही हीच वापरायची. वर आली बघ थोडीशी. एम्बॉस केल्यासारखं. हा, एम्बॉस केल्यासारखी. एम्बॉस पेंटिंग असायची ना तसंच आहे एम्बॉस पेंटिंग सारखं. हे जे असं मारलं तर मम्मी पण तुझ्या गालावर अशी मारली तर? आता हात नका लावू. हाय चला. टायगरचं पण असं नाही का? टायगर म्हणजे आता कोणाचा हात नाही लागू द्यायचा थोड्या दिवस. अरे बापरे. किती दिवस? 8 दिवस. हात लावूनच द्यायचं नाही कोणावर? म्हणजे ते नाही आपलं आता काय माहिती कोणाचा बॅक्टेरिया वगैरे. उघड की माझ्या नवऱ्याची प्रतिक्रिया घेऊयात. उघड ना. कसं वाटतंय सांगा. कसं वाटतंय? छान झालं. हे बघ UK आपलं प्रोफेशन आणि हे उर्वी त्यांनी सांगितलं 8 दिवस पाणी नाही लागू द्यायचं. 3 क्रीम लावायला लावली आणि अजून कोणाला असा हात नाही पकडू द्यायचा. हा, म्हणजे एक्साइटेड झाली आहे मी. लहानपणीपासून मला टॅटू करायची खूप इच्छा होती. जवळजवळ 14-15 वर्ष बोलली मी तसं. 14-15 वर्षाची होती तेव्हापासून इच्छा होती. माझी पण काढायचं आहे आणि ती माझी कम्प्लीट झाली आहे आज. त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे, खूप जास्त. आणि तुम्हाला पूर्ण मी दाखवले प्रोसेस. आपल्याला भूषणनी बरीच माहिती दिली आहे. भूषणचे इंस्टाग्रामचं मी तुम्हाला पेज सांगते म्हणजे त्याच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल. सांग भूषण तुझं इंस्टाग्रामचं पोस्ट. मेन्शन करा याच्यामध्ये. मेन्शन करू आपण. मी मेन्शन करतेच. अलंकार टॅटूज म्हणून आहे.
अलंकार टॅटूज. हा टॅग करते, डिस्क्रिप्शन मध्ये टॅग टाकते, तुम्ही चेक करा आणि त्यांच्याकडे जा. आता ब्लॉग मी इथेच संपवते. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.